छत्रपती शिवाजी महाराज हे शूर होते, छत्रपती शिवाजी महाराज हे वीर होते, पण छत्रपती शिवाजी महाराज याही पेक्षा प्रत्येक राजांपेक्षा या राजाकडे एक वेगळा गुण होता, तो म्हणजे चारित्र्य संपन्न. काय चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करणारा राजा, बरोबर आहे का? जगाच्या पाठीवरती एकच होऊन गेला ज्यानं स्त्रियांचा आदर करायला शिकवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण स्त्रियांचा आदर करायचा हे राजे पोटातून शिकून आलते का हो? कुठून शिकले? तर जन्माला आल्यावरती आईच्या संस्कारातून शिकला या राजा. कसा शिकला? राजांचं वय लहान आहे आणि राजे एकदा शामियानाच्या आडून महिलांचं नृत्य बघत होते. खबर आऊसाहेबांना कळाली, राजे महिलांचं नृत्य बघतायत. आऊसाहेब तळक गेला, राजांच्या पशी गेला आणि आऊसाहेबांनी राजांच्या बाळराजांच्या पाठीत एक धपाटा टाकला आणि आऊसाहेब म्हणाल्या, राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही, तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे. हा विचार पेरलाय. म्हणून मी नेहमी ताईनो तुम्हाला सांगत असतो, आज ताई तर बऱ्या प्रमाणात उभा येत आहेत, मागं बसल्यात. ताईनो, जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई घ करता कामा नये, पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. तुम्ही म्हणणार मागास जर नाही बायकांच्या बाजूने बोलायला, बहुतेक यांनी पाकडी बिकडी याला जास्त लेख आहे. साहेब कालच कोल्हापूरला होतो मी, मागाशी सांगितलं, आणि कोल्हापूरला मला राऊंड राऊंड कायम ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो की प्रत्येक मायमाऊलीनं एक कान देऊन ऐकावं. प्रत्येक जण मला विचारतात की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं, महिलांनी आमच्यासाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग की महिलांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारत असतील की तुम्हाला, तू माझ्यासाठी काय केलंस? विचारतात का नाही? 4 लाख हुंडा दिलास, तुझ्या पप्पाला 10 लाख सांगितल्याला, विचारतात का नाही? घरी गेल्यावरती आपल्या नवऱ्याला छातीत ठोकून उत्तर द्यायचं. फक्त मी सांगितले म्हणून सांगायचं नाही, मला माघारी द्यायचं आहे परत. नवरा म्हणला की तू माझ्यासाठी काय केलंस, त्याला छातीत ठोकून सांगायचं, ऐक. मी त्या पोराला पण सांगितलं, दादा ऐक, महिलांनी स्त्रियांसाठी काय केलं. दादा हात तिच्या आहेत, पण बांगड्या मात्र दादाजी तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादाजी तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादाजी तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्यानं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. अहो ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळली ना तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. हा राजा आपल्या मनामध्ये बसला पाहिजे, हा ठसला पाहिजे. आज शिवजयंती साजरी केली जाते, सगळीकडे डॉल्बी डीजेवरती गाणी लावली जातात. तुमच्याकडे पण काढली असेल मिरवणूक. इथून पुढं एक लक्षात ठेवा, हा डॉल्बी डीजेवरती गाणी लावतो. गाणी काय असतात? शीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली, आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. दादांनो, एक कवी मित्र एका ठिकाणी म्हणतो की वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. आपल्याच आबरूची लखतर आबरू झाकण्यासाठीच मागावं लागतं. राज आया बहिणी कुणीच राहिली नाहीत राजा इथं नाती. आया बहिणी कुणीच राहिली नाहीत राजा इथं नाती. शासन करणारा तलवारीचीच राजा गंजून गेले इथं पाती. आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं. वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. खरं तर तुमच्या दादानो पोरांच्या अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या ग्रुपचं, कारण तुमच्या पोरांनी व्याख्यानाचं आयोजन केलं. कारण याचा अर्थ एकच आहे की तुमच्या गावातली पोरं
नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी पोरं आहेत. पोरांना कळालं असेल माझी गोळी बरोबर बसल्या. त्यामुळं काय पेराल, काय त्यातून निर्माण होईल हा विचार कधीतरी निर्माण झाला पाहिजे. मी काय सांगितलं, स्त्रियांचा आदर करणारा राजा, पण स्त्रियांचा आदर फक्त आपणच म्हणत नाही हो, शत्रू सुद्धा या राजाला सांगतोय गे, या राजाबद्दल गुणगान गातोय. शत्रू सुद्धा म्हणतोय की हा राजा स्त्रियांबद्दल आदर करतोय. याचं उदाहरण काय हो, शाहिस्तेखान सगळ्याला माहितीये, शाहिस्तेखानाची बोटं छाटली सुद्धा सगळ्याला माहितीये, पण याच्या पलीकडचा इतिहास किती लोकांना माहितीये. जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं छाटली तेव्हा शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता, तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण गेली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, ओ नरादम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान तिच्या बहिणीकडे बघत म्हणतोय, चुप कर पगली, ए पगली तुम चुप कर, ए पगली ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरेंचं सुद्धा एक वाक्य आहे, दादा हो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. एवढं चारित्र्य शुद्ध असणारा माझा राजा आहे. अहो याच राजापुढे एका सरदारानं सुभेदाराची एक सून मुस्लिम समाजाची होती आणून नजराना म्हणून पेश केली. राजे लूट केली. राजे म्हणले कशाला आणलीत, तर तो सरदार म्हणला, राजे लूट केली आणि लूट केल्यावरती एवढी देखणी लावण्य खनी जिच्याकडे बघतच राहावं, एवढी एवढी सुंदर राज ही आपल्या जनानखान्यात असावी असं मला वाटतं. आपला जनानखाना नाही, ही स्त्री आपल्या जनानखान्यात असावी, म्हणून राज तुमच्या समोर हा नजराना पेश केला. अरे या राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजे म्हणाले आत जावा, आणि आत सेवकाला इशारा दिला. सेवक आत गेले. हो तसा हा राजा माझ्या बरोबर ती करणार, मला मारून टाकणार. त्या माऊलीनं हात जोडले आणि राजांसमोर रडायला लागली. सेवक आत आले, हातून चोई बांगडी घेऊन आले आणि राजानं त्या माऊलीच्या हातात चोई बांगडी ठेवली आणि राजा पुढं असं म्हणतोय, अशीच आमची आई असती. राजे काय म्हणतात, अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो वदले छत्रपती. आमची राजा काय म्हणतोय, आमची आई सुद्धा एवढी सुंदर असती तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर दिसला असतो. अरे एका स्त्रीमध्ये आईचा दर्जा देणारा राजा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हा विचार, हा संस्कार ज्या दिवशी पोरांना पेराल नाहीतर आमच्या पोरांचं कसं झालंय, व्हॉट्सअपवर 100 मित्र पण त्याला गलीत उच्चारत नाही कुत्र. स्त्रियांचा आदर्श फक्त व्हॉट्सअपवरती शेअर करतो, होय माझ्या ताईकडे बघितल्यावरती डोळं काढीन. अरे नाही रे दाद्या, तुझ्याकडे नाही रे. आज इथं महिला त्यांना मी सांगू इच्छितो की ताईनो रक्षाबंधन असतं, रक्षाबंधनला आपण भाऊबीजेला काहीतरी भावाकडे मागतो. इथून पुढं एक माझं वाक्य मांडा, भाऊबीजेला छातीवरती हात ठेवून भावाला मागा की दादा रे मला तुझं पैसे अडका काहीच नको, पण दादा ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतोयस त्याच नजरेनं प्रत्येक महिलेकडे बघायला शिक. ती खरी भाऊबीज, ती खरी विचारांची भाऊबीज. आणि ते एकमेकाला तुम्ही वाण देता मकर संक्रांतीला, वाण पण आमच्या महिलांचं लय भारी भारी, कंगवा, बो, पावडरचा डबा, टिकल्याचं पाकिट, यानं काय होणार आहे हो. इथून पुढं वाण देताना, वाण म्हणजे काय, वाण म्हणजे काय, प्रत्येक जण वाण देतो. वाण म्हणजे काय रे, वाण म्हणजे आपण आपला विचार दुसऱ्या पिढीला देतोय. आपण काय विचार, पावडर डबा. आपण इथून पुढं पोरांनो आपल्या आईला 10,000 रुपयाची शिवरायांची पुस्तक आणून द्या आणि सांगा की ताई तू हे पुस्तक प्रत्येक भगिनीला पुढं वाण म्हणून दे. ज्या दिवशी वाण म्हणून शिवरायांचं चरित्र फिरलं जाईल त्या दिवशी शिवरायांची मावळं या मातीमध्ये खऱ्या अर्थानं तयार होतील. फार छोट्या गोष्टीतून शिवराय आपल्याला शिकायला मिळतात. तो फार फार छोट्या गोष्टीतून. मी काय सांगितलं की शिवराय संकटावरती मात करणारे होते. अरे या राजाला एका सरदाराने विचारलं की तुमच्या राजाचं स्वप्न काय आहे. एका सरदाराला एका माणसाने सहज विचारलं की तुमच्या राजाचं स्वप्न काय आहे, तुमच्या राजाचं महत्वाकांक्षा काय आहे.
तो सरदार सांगतो, माझ्या राजाचं स्वप्न सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीरपासून तहद कन्याकुमारीपर्यंत आणि अहद पेशावरपर्यंत पासून तहद पेशावरपर्यंत स्वराज्य उभा करायचं आहे आणि या साऱ्या साम्राज्यावरती भगवा मानानं दौलत प्रकट ठेवायचा, हे माझ्या राजाचं स्वप्न आहे. हा संस्कार पेरलाय, हा विचार पेरलाय. आयुष्यात एकदा तरी माझं वाक्य हे जाताना घेऊन जावा, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. किती लोकांनी रायगड बघितला? हात वरती करा. तेवढ्याच हात खाली करा. गोव्याला किती लोक गेले ते खरं सांगायचे? काल सरपंचाने मला लिस्ट पाठवल्या, तिकडे बरं जायला सुचतंय. बरं रायगडला का जायचं माहिती आहे का? जसं मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही बरं का, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. रायगड म्हणजे आपल्या बापाचं स्वर्ग, तिथं महाराजांची समाधी आहे. रायगड बघायचा. रायगडला गेल्यावरती पोरांनो तुम्ही काय बघितलं रे? काय बघितलं? हत्तीशाळा बघितली असेल, राजांची तोपशाळा बघितली असेल, राजांचं सिंहासन बघितलं असेल, राजांची समाधी बघितली असेल. आमची पोरं गाईड्स एवढंच धावतात साहेब. इथून पुढं कधी तर रायगडला गेल्यावरती रायगडच्या गाईड्सला म्हणायचं, मला राजांचं सिंहासन बघायचं नाही, राजांचं मला तोपशाळा बघायची नाही, तर राजांचं 350 वर्षापूर्वी बांधलेलं शौचालय बघायचं आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शौचालय वापरत होते. आज अमिताभ बच्चनचा घसा आवळला, हर घर शौचालय, हर घर शौचालय, तरी आमच्या लोकांच्या डोक्यात ती तूप पिटली नाही. त्या नगरला गेलतो साहेब, ती एका महिलेला शौचालय मंजूर झालं. तर बघितलं तर त्या आजीने त्या शौचालयामध्ये गणपती बसवला होता. मी म्हणलो, काकू असं काय केले? म्हणले, आयुष्यभर बाबा म्हणले पत्राच्या घरात राहिलोय, निदान गणपती तर स्लॅबच्या घरात राहील म्हणला. म्हणजे आमच्या लोकांकडं 10,000चा फोन आहे, पण घरात शौचालय नाही, अशी अवस्था आहे. ते वावरात कुठं तर जातं, त्याला फोन येतो, रेंज येत नाही, मग ते उठून उभं राहतं. आमच्या डोक्यात, आमच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात मोबाईलची रेंज आली, पण विचारांची रेंज, समृद्धीची रेंज आमच्या डोक्यामध्ये आली नाही. ती आली पाहिजे, ती जिंकली पाहिजे. रायगड का बघायचा? तर राजांचं नाव काय? शिवराय. राजांचा जन्म झाला, त्या गडाचं नाव काय? शिवनेरी. शिवनेरीचं पहिलं 2 अक्षर म्हणजे शिव, आणि राजांचा मृत्यू झाला, त्या गडाचं नाव म्हणजे रायगड, आणि त्या रायगडाची पहिली 2 अक्षर म्हणजे राय. या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो शिवराय. यासाठी रायगड बघायचा. अहो, रायगडाबद्दल फार आकर्षण आहे. अमेरिकेचे पंतप्रधान भारत भेटीला आले होते आणि आल्यावरती त्यांना विचारलं की सर, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहाल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू? त्या अमेरिकेचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे, ना मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा फक्त एकदा रायगड बघायचा आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी रायगड बघून या. त्या निष्ठेनं बघा. लग्न झाल्यावरती जोडीनं जावा, पण रायगड बघून या. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जर आचरणात आणायचा असेल तर फार सोपी गोष्ट आहे. राजांना 7 समुद्रापर, मी म्हणलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजा का म्हटलं जातं? सातारा तुमच्यापासून जवळ आहे. सातारापाशी गेल्यावरती भोर नावाचं गाव आहे. या भोर गावातला एक माणूस होता आणि तो अमेरिकेला गेला होता. आणि गेल्यावरती तिथले एक पंतप्रधान होते, त्यांनी विचारलं, बिल क्लिंटन नाव, त्यांचं नाव ऐकलं, गुगलवरती सर्च करा, तुम्हाला हिस्ट्री बघायला मिळते. तर बिल क्लिंटननं विचारलं, त्या बिल क्लिंटन या पोरांना विचारलं, त्यांची भेट झाली की बाबांनो तुम्ही कुठनं आलात? त्या पोरानं सांगितलं, त्याला पोरांना वाटलं ह्याला काय माहिती आहे महाराष्ट्र म्हणजे काय, आणि भोर तर काय लांबचा विषय. त्यांनी सांगितलं, अशा नावाचा खंड आहे, अशा नावाच्या खंडात भारत नावाचा देश आहे, त्या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, त्या महाराष्ट्र नावाच्या राज्यात सातारा नावाचा जिल्हा आहे, आणि त्या सातारा जिल्ह्यातल्या भोर नावाच्या गावातनं मी आलोय. तसं ते बिल क्लिंटन म्हणाले, अरे बाबा एवढं सांगायची काय गरज होती? तू फक्त एवढं सांगितलं असतास की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आलोय तरी मला कळालं असतं. राजा जिवंत असताना एवढा विचार, एवढी समृद्धी त्या काळात राजांची तिथपर्यंत पोहोचली होती. पण हा राजा समजून घ्यायला आपल्याला इथं रायगडावरती जायला किती अंतर लागणार आहे, किती वेळ लागणार आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी रायगड बघून या आणि राजांची संकटावरती मात करण्याची जिद्द पहिल्यांदा समजून घ्या. अहो बघा ना, महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर आता खर्च भरपूर झालाय. आता खर्च कसा तरी
आपण काढलं पाहिजे. राजाने बोलवलं हंबीर मामांना. तुमच्याच इथं तळबीडला त्यांची समाधी आहे, तुमच्याच भागातले हंबीर मामा. हंबीर खंबीर संभाजीराजांची सावली, शिवरायांचा एक निष्ठावंत मावळा म्हणजे हंबीर मामा. आले हंबीर मामा, आले समोर उभा राहिले. राजा म्हणाले, हंबीर मामा आता राज्याभिषेक झालाय, भरपूर खर्च झालाय, खर्च उसना काढावा म्हणतोय, द्या की राजा आज्ञा, काय करावं? हंबीर मामांचे शब्द राजाने ऐकले आणि राजा म्हणाले, हंबीर मामा जागा शोधा मोक्याची, सोन्याने मडलेली लंका शोधून काढा या महाराष्ट्रातली. हंबीर मामांनी काढली सोन्याची लंका. त्याचं नाव म्हणजे बहादूरगड. बहादूरगड म्हणजे बहादूर खानाचा गड. महाराजांच्या राजकारणातली, महाराजांच्या स्वराज्यातली पहिली लढाई, एकही सैनिक न गमवता जिंकलेली लढाई म्हणजे बहादूरगड. ती कशी जिंकली तर बहादूर खान नावाचा एक माणूस, एक मावळा, महाराजांचा नाही बरं का, औरंगजेबाचा सरदार तिथं होता. त्यावेळी बहादूरगडावरती 10 लाख होऊन सोनं तिथं होतं. हे राजांना कळालं. 10 लाख होऊन जिंकायचेत, पण मावळा एकही खर्ची घालायचा नाही, कारण राजांकडे मावळे होते फक्त 40,000. किती होते? आणि त्या बहादूर खानाचं सैनिक 3 लाख. 3 लाखापुढे 40,000 कसे निभावू टिकतील? पण हंबीर मामांची बघा, याच तुमच्याच भागातलं पाणी प्यायलेला माणूस आहे तो. हंबीर मामांची निष्ठा बघा, हंबीर मामाची बुद्धी कौशल्य बघा. हंबीर मामांनी 2 तुकड्या केल्या. एक तुकडी 10,000ची आणि दुसरी तुकडी 30,000ची केली. आणि एका तुकडीला सांगितलं की तुम्ही 30,000 सैनिक घेऊन तुम्ही बहादूरगडाच्या पुण्यामार्गे, नगरमार्गे तुम्ही जायचं, आणि आम्ही उरलेली 10,000ची तुकडी घेऊन बहादूरगडाच्या डाव्या साईडला उभा राहतो, म्हणजे मागच्या बाजूला उभा राहतो, आणि तुम्ही 30,000ची तुकडी घेऊन बहादूरगडा समोरून लढायला जायचं. झालं, ठरलं आणि निघाले. दुपारी 2 वाजताच मराठ्यांचे मावळे निघाले. 30,000 सैनिक, हर हर महादेव, हर हर महादेव. बहादूर खानाला काय समजना, क्यों दंगा हो रहा है? एक हेर पळत आला. बहादूर खानाला म्हणाला, हुजूर मराठे आ गए. मराठे दिवसा? मराठे कधी दिवसा येतच नव्हते, रातचाच कार्यक्रम करायचे. दिवसा मराठे म्हणजे मराठ्यांचा नियम होता, रात्री कार्यक्रम करायचा. दिवसालेत तर बहादूर खानाला वाटलं दिवसालेत म्हटलं नक्कीच हे जास्त असतील. आपल्याकडे 3 लाखाचं सैनिक आहे, निदान यांच्याकडे 10 लाख स्त्री असणार आहे. त्यानं सगळं सैनिक गोळा केलं. पाक रखवानदार, हवालदार, बिवलदार पाक सगळे गोळा केली आणि निघाला. आता लढाई होणार, तुंबळ युद्ध होणार. ते सैनिक जवळ आलं. हर हर महादेव. शिवाजी महाराजांची गर्जना झाली. 30,000 सैनिक दिला. त्याला दिसलं, त्याला समजना 30,000 सैनिक 3 लाख मारायला, 3 लाख लोकांना मारायला. तसा एक सरदार पद आला, हुजूर ओ मराठे है, 30 लाख क्या 3 लाख, 30 लाख क्या 60 लाख तो फौज हो गई तो उनको मट्टी में मिला देंगे. हे वाक्य ऐकलं तरी बहादूर खान निघाला, सैनिक घेऊन निघाला, जवळ गेला. युद्ध झालं. युद्ध व्हायच्या अगोदर एकदम सैनिक ताब्यात आलं. हित अंतर, हित मराठे, हित बहादूर खान सैनिक. आता युद्ध होणार. हर हर महादेवची गलजरा झाली. इकडे जय जयकार लडका झाला. आता तुंबळ युद्ध होणार, आता मारामारी होणार. तोवर मराठ्याने रिवर्स गिअर टाकला, भागो. 30,000 मराठे पुढं, हे बहादूर खान सैनिक मागं. 30,000 सैनिक पुढं, मी मागं. चांगली ताणली यांना आणि पुढे गेली. जंगलात मराठी गायब. बहादूर खान म्हणला, अरे अभी इथे किधर गे? भाग गए हुजूर म्हणला. बहादूर खान म्हणला, बहुतेक बेलेत म्हणला. हे आपल्या 3 लाख सैन्याला 30,000 बेलेत. बहादूर खान म्हणला, खासी जीत हाती होई, जितम जितम गडी करत माघारी चाला. बहादूर खान जवळ आला. बहादूर खानाच्या जवळ आला तोर मराठी मागणं पळत आले. हर हर महादेव, जय जय ललकारी झाली. बहादूर खान म्हणला, आता सुट्टी द्यायची नाही. सगळं सैनिक गोळा केलं, तलवारी काढल्या. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला, भागो. परत ताणली, परत मराठी गायब. हे म्हणला, हे कसलं खेळतात म्हणला. हे काय लपाछपीचा डाव आहे का म्हणला, का शिवाशिवायचा डाव आहे म्हणला. मारा येत्या अंगावरती होतं, माघारी पळून जातात म्हणला. तसा बहादूर खान म्हणला, आता माघारी, एवढ्या लांब तांड्यात म्हणल्यावर माघारी येणार नाहीत. परत निघाला, जितम करत निघाला. बहादूर खान बहादूरगडाच्या जवळ आला. जसा जवळ आला तसं परत मराठी मागणं पळत आली. अरे अरे महादेव, जय जय ललकारी. आता म्हणला सुट्टी द्यायची नाही म्हणला. आता सैनिक गोळा केलं, आता युद्ध होणार, तुंबळ युद्ध होणार. मराठीने परत रिवर्स गिअर टाकला, भागो. पळ सुटले. ताणले निबार ताणले. मराठे पुढं, बहादूर खान सैनिक मागं, बहादूर खान मागं. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे नगर मार्गे चांगले कात्रच्या घाटात आले तरी बहादूर खान मागच. तो एक सरदार पशा आला. त्याच्या पशाला बहादूर खान म्हणला, हुजूर ऐसा करते, मराठे भागे वापस नाही, तू चुप बैठ, तू पहिला चुप बैठ. जाईल तिथं वर ताणायची म्हणला. आणि गेले. सैनिक समोर गेलं.
जसं सैनिक पुण्यातनं त्या कात्रच्या घाटात आलं, निम्म सैनिक कात्रच्या घाटात, निम्म सैनिक त्या आळंदीकडं आणि निम्म सैनिक देहूकडे गेलं. ह्याला सुचायचं बंद झालं. ती होती ती पण गायब झाली. चांगलं पुण्यापर्यंत आणलं. अंतर 100 किलोमीटर आहे बहादूरगड ते पुणे. तो गेला इकडं 10,000 सैनिक घेऊन मागं आंबीर मामा उभं होते. आंबीर मामा गेले गडावरती. गडावरती वॉचमन गेटमन कानपाडा देऊन सुजवले. आत गेले. सगळे सैनिक सगळं आतलं सोनं नाणं लुटलं. आंबीर मामा गायब. बहादूर खान इकडे म्हणला गेली म्हणला पळून. आता गड जिंकलाय म्हणला. जितम जितम ढोल ताशा वाजवतच आला. जसा गडी बहादूर खान त्या बहादूरगडाच्या जवळ आला तसा त्याला फक्त धूर दिसायला लागला. आला जवळ टप्प्यात आला तो एक सरदार पळत आला. तो म्हणला क्या हो गया है, क्या हो गया है? हुजूर मराठी आ गए. क्या बकते हो? हाँ हुजूर. तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. तो आया कौन था? मराठे हुजूर. त्याला सुचायचं बंद झालं. तो म्हणला आम्हाला असं फसवलंय. पुढनं पळवत नेत्यात आणि मागणं आक्रमण करतात. झालं. पण महाराजांची बुद्धिमत्ता बघा. त्याला माहिती आहे महाराजांना बहादूर खान चिडलाय. आता तो शांत बसणार नाही. आता अनेक सैनिक गोळा करेल, 60 लाखाची फौज तयार करेल आणि रायगडावरती तुटून पडलेल. महाराजांना फक्त 4 महिने थांबवायचं होतं. जूनपर्यंत राज्याभिषेकानंतर पुढे 4 महिने. कारण कसं आपल्याकडं मृगजळ नक्षत्र येतं, पेरणीची कामं असतात, सगळे सैनिक निघून जातं. महाराजांचं सगळे सैनिक शेतकरी वर्गातलं. महाराजांनी 4 महिने फक्त आपल्याला थांबवतं. 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थांबवलं पाहिजे. महाराजांनी शेवटी बहादूर खानाला एक पत्र लिहिलं आणि पत्रात लिहिलं बहादूर खान साहेबा, आम्ही तुमचं सोनं लुटलं, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला सोनं द्यायला माघारी तयार आहे. बहादूर खान म्हटला बरं झालं पैसे माघारी मिळतात. बहादूर खानानं पण महाराजांनी खाली एक आट टाकली की बहादूर खान साहेबा आम्ही पैसे देतो, फक्त औरंगजेबाचा शिक्का मला पाहिजे. त्या शिक्क्यात तुम्ही नमूद करा की महाराजांनी आम्हाला पैसे दिल्यात. हे शिक्का देतो की म्हणला. त्याने हेर पाठवला. आता महाराष्ट्रातनं आग्र्याला जायला 2 महिने, आग्र्यातनं शिक्का घेऊन गडी माघारी यायला 2 महिने लागणार. किती महाराजांनी युद्ध किती महिने थांबवायचं आहे? झालं. त्याला जायला लागले 2 महिने, यायला लागले 2 महिने, लागले 4 महिने. 4 महिन्यात तो माघारी आला. आता म्हणलं झालं, आता पैसे मिळणार. आला वकील आला, राजांच्या समोर आला गडावरती. राजानं म्हणाला हे घ्या कागद घ्या, शिक्का घ्या, ते पैसे तेवढं द्या आणि संभाजीराजे काय तो ओलिष्ठ होतो म्हणला ते पण द्या. राजा म्हटले काय म्हणलास? कुठलं सोनं? अहो तुमचं ते वकील आलं होतं आमच्याकडे सोनं देतो म्हणून. कुठला वकील? अरे असा कुठला तुमच्या माणसानं पराक्रम केलाय की आमचा पुत्र तुमच्याकडे ओलीस म्हणून ठेवावा आणि तुम्हाला पैसे भेट म्हणून द्यावा? अरे बिरघोर चालत नाही व्हा. कुत्र्यासारखी त्या वकिलाची अवस्था केली. तो माघारी आला. तसं बहादूर खान म्हणाला क्या हो गया, काय हो पैसा? वकील म्हणला बहादूर खान हुजूर उन मराठों ने फिर को हमको फंसा दिया म्हणले. शेवटी औरंगजेबानं पत्र पाठवलं क्या हो गया, क्यों अब तक पैसा नहीं मिला? शेवटी बहादूर खानानं त्या औरंगजेबाला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात औरंगजेब असं लिहितोय की हुजूर मराठींनी परत मला फसवलं. शेवटी पत्र मिळालं आणि औरंगजेबानं परत पत्र या बहादूर खानाला पाठवलं. ते पत्र प्रत्येकानं कान देऊन ऐका. तो बहादूर खान म्हणतोय अरे, तो औरंगजेब बहादूर खानाला म्हणतोय अरे ते मराठे तुम्हाला फसवतारी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? त्या पत्राला परत बहादूर खानानं औरंगजेबाला एक पत्र पाठवलं. ते पत्र प्रत्येकानं वहीमध्ये नोंद ठेवली पाहिजे. बहादूर खान म्हणतोय औरंगजेबाला हुजूर ओ शिवाजी राजा आग्रा में भी आया था, तुम्हाला जसं फसवलं तसंच आम्हाला बी फसवलं.